सभापती झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि रात्री ज्या समितीमध्ये ज्यांचं नाव होतं ते अचानक सकाळी त्या समितीमध्ये नाव चेंज झालं। पक्षाची भूमिका मला माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आपले आमदार बालाजी गिनीकर साहेब यांचा जो आदेश आहे तो मला सर्व पहिले त्यांचा मला आदेश मान्य असणार आहे, पण रात्री एक नाव होता आणि सकाळी हा दुसऱ्या जागेमध्ये नाव गेल्यानंतर दुसऱ्या जागी नाव गेल्या, त्यामुळे मी त्याचा तिथं विरोध केला। साहेब, अंतर्गत याचा अर्थ अंतर्गत याबाबतचा आम्हाला सगळ्यांना सांगतो की रात्री जे काही नाव होते ते सकाळी बदलण्यात आले, पुण्यावर सांगून बदलण्यात आले ते मला माहीत नाही, पण रात्री मी ज्या समितीमध्ये होतो त्या समितीमध्ये न टाकता सकाळी आता इथं आले तर मला समजलं की माझी समितीमध्ये नाव चेंज करण्यात आलं म्हणून मी तिथं ते विरोध केला। याबाबत पक्ष तर तुमच्या माध्यमातून पक्षपर्यंत पोहोचणारच आहे, मी तिथं जाऊन काय मागणी करू, तुम्ही पोहोचवणार तिथपर्यंत। आपली पुढची भूमिका काय असणार आहे? बघा, शिवसेना पक्ष हा मोठा पक्ष आहे, तिथून मी निवडून आले। शिंदेसाहेबांचा दोन्ही शिंदेसाहेबांचा आभार व्यक्त करतो। या जागी पक्षांनी जे आदेश देईल ते आदेश इथं मी पाळणार आहे, परंतु जिथं विरोध करायचा असेल तिथं मी विरोध करणारच। लक्षात घ्या की सदस्य संख्या निश्चिती ही सभापती म्हणजे ज्या युतीमध्ये जी पदं जे सभापती पदं शिवसेनेला जे मिळालेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे जे संख्या जी आहे सदस्य संख्या ही 9 आहे आणि ज्या समित्या भाजपला पाटाघाटीमध्ये ज्या सुटलेल्या आहेत त्याच्यामध्ये सदस्य संख्या 8 आहे शिवसेनेची आणि भाजपची 9 आहे। त्याच्यामुळे असं कोणाला जाणून बुजून वगळण्यात आलं आहे असं काही घडलेलं नाही आहे। मतभेद वगैरे आमच्यामध्ये नाही आहे। याबाबत त्यांनी पहिल्या दिवशी आणि शेवटची ही यादी आहे, ही पहिल्या दिवशी आणि हे हस्ताक्षर जे आहे हे आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब यांचं हे हस्ताक्षर आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं सूचना दिल्यात, ज्या पद्धतीनं सदस्यांची नावं टाकलेली आहेत त्या पद्धतीनंच ही नावं आलेली आहेत। त्याच्यामुळे माझ्यावर वैयक्तिक जर आरोप केला असेल तर मी त्याचं खंडन करतो। ठीक.